केरसुणीपासून मोठा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो। लक्षात ठेवा, आपण केरसुणी झाडून काढल्यानंतर, घरातला केर कचरा काढल्यानंतर ती केरसुणी उभी ठेवायची नाही। ती केरसुणी ही आडवी खाली ठेवली तरी चालते। उभी ठेवल्यानंतर काय होतं, घरामध्ये आर्थिक हानी होते, क्लेश निर्माण होतो, दवाखाना म्हणजे आजारपण वाढतं, ह्या गोष्टी होतात। त्यामुळे केरसुणी ही उभी ठेवू नका। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की घरातील आरसा हा कोणत्या दिशेवरती लावावा किंवा कोणत्या दिशेला असावा किंवा कोणत्या दिशेच्या भिंतीवरती लावावा, ह्या गोष्टी जर तुम्हाला म्हणजे बरेच लोक संभ्रम अवस्थेत असतात ह्या गोष्टीबद्दल, तर आरसा हा पूर्व भिंतीवरती किंवा उत्तर भिंतीवरतीच लावावा। ह्याने काय होतं की आरसा हा परावर्तित असून, परावर्तित म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे आपण जर आरशासमोर उभं आलो तर आपलं प्रतिबिंब त्या आरशामध्ये दिसतं। त्यामुळे आरसा जी काही गोष्ट त्याच्या समोर येते तीच परत रिफ्लेक्ट करते। त्यामुळे आरसा हा पूर्व भिंतीवरती किंवा उत्तर भिंतीवरतीच लावावा, जेणेकरून दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ह्या दिशेतून येत असतात। त्यामुळे आरसा जो आहे, आरसा हा उत्तर भिंतीवर जर असेल तर दक्षिणेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा जी आहे घरामध्ये, ती ऊर्जा परत मागे जाते, आहे तशीच मागे जाते। त्यामुळे वास्तूमध्ये किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती लावला तर पश्चिमेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती तिथंच थांबली जाते, ती मागे तशीच जाते। त्यामुळे घरामध्ये धनप्राप्ती होते किंवा घरामध्ये संकट जे आहे ती टळतात। त्यामुळे आरसा हा पूर्व किंवा उत्तर भिंतीवरतीच लावावा। दक्षिण दिशेला जर आरसा तो लावला किंवा उत्तर दिशा ही धनाची दिशा म्हणून ओळखली जाते, तर त्या दिशेकडून जे काही धन येणार असतं आपल्याला, तर ते तसंच मागे जातं। त्यामुळे आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होते। आणि पश्चिम दिशेच्या भिंतीवर जर लावला तुम्ही, तर पूर्वेकडून येणारी जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती तशीच मागे फिरते। घरातील कॅलेंडर हे असंच पूर्व भिंतीवरती किंवा उत्तर भिंतीवरतीच लावायचं, जेणेकरून आपण बघत असताना आपलं तोंड उत्तरेकडं किंवा आपलं तोंड पूर्वेकडं झालं पाहिजे। ह्याने काय होतं की आपल्या आयुष्यामध्ये सगळे शुभ संकेत किंवा शुभ गोष्टी घडायला चालू होतात। त्यामुळे कॅलेंडर हे पूर्व दिशेच्या भिंतीवरती किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवरतीच लावा। माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या लोकांना ही माहिती शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा। आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही उपाय सांगत असतो ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचू शकेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।